सत्याचा शोध, जनतेचा आवाज आणि अन्यायाविरुद्ध निर्भीड लढा. अन्यायाविरुद्ध निर्भीड पत्रकारिता, खरा कायदा. औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजारमध्ये 26 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून. परिसरात खळबळ. औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे 26 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना शनिवारी पहाटे 6 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांना या घटनेतील महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असून आरोपीच्या अटकेनंतरच खुनाचे नेमके कारण समोर येणार आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील ईदगाह रोडवर आज पहाटे 6 वाजताच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे निरीक्षक GS राहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत, उपनिरीक्षक दत्ता कानगुले, जमादार राजू ठाकूर यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता सदर मृतदेह मनोहर साखरे वय 26 वर्षे या तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाचा चेहरा दगडाने ठेचून खून केल्याचे दिसून आले. पोलीस निरीक्षक कैलास भगत, उपनिरीक्षक दत्ता कानगुले, जमादार राजू ठाकूर यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता सदर मृतदेह मनोहर साखरे वय 26 वर्षे या तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाचा चेहरा दगडाने ठेचून खून केल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक निलाभ रोहन, उपअधीक्षक राजकुमार केंद्रे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता सदर घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून रुग्णालयाजवळ खून करून मृतदेह ईदगाह रोडवर टाकण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे माहिती घेत खुनाचे महत्त्वाचे धागेदोरे मिळवले असून त्यानुसार संशयितांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणातील संशयित हाती लागल्यानंतरच खुनाचे नेमके कारण समजू शकणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे जवळा बाजार परिसरात एकच खळबळ उडाली आहे.